जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी करत असताना देव तुकोबाराय म्हणतात, देवा मी सांगतो ती काम एक तर बरं का. संत देवाकडे काही मागत नाही, बरं नाही मागत, काहीच मागत नाही. प्रत्येक वारीला तुकोबाराय यायचे आणि देव तुकोबारायांकडे आशेच्या नजरेने बघायचे. तुकोबारायांनी काहीतरी मागावं. तुकोबाराय काहीच मागत नव्हते. हो, काहीच मागत नव्हते. मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रूपाने मनोरथ. तुकोबारायांच्या मनात यावं. तुकोबारायांनी मागायची सुद्धा गरज नाही, शब्द व्यक्त करायची गरज नाही. मनात जरी तुकोबारायांच्या आलं ना तर ती द्यायचं सामर्थ्य माझ्या देवामध्ये आहे. चिंतिल्या रोकडे मनात जे मनोवृत्तीने चितलंय ना ती देण्याचं सामर्थ्य देवाकडे आहे. पण तुकोबाराय मनात सुद्धा आणत नव्हतं, कधी मनात चित्तामध्ये सुद्धा कधी येत नव्हतं. मागण्याचे असं पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. तुकोबाराय म्हणतात, देवा मला काय नको. साधू संतांचा असा आहे, काय देवा कमी ठेवले व विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. नामदेवराय म्हणतात, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. खरं सांगू का तुम्हाला, नामदेवरायला विठोबाच्या राज्यामध्ये दिवाळी असेल नसेल आम्ही बघायला नव्हतो. आज आम्हाला वारकऱ्याला काय कमी आहे सांगा. आमची कुठं दिवाळी कमी आहे. रोज वेगळा पंक्तीवाला आहे आणि रोज वेगळे पदार्थ खायला आहे. रोज वेगळे आम्हाला घर आहे राहायला. रोज वेगवेगळे माणसं आहेत सेवेला. काय कमी आहे आम्हाला. बरं ऐका, आम्हाला म्हणजे आम्ही कोण लागून गेलो, कोण विचारताय आम्हाला, आम्ही जार के बद्दे आम्ही. ऐका, आम्हाला तुम्ही का विचारताय, या मंडळीची उठाठेव का करताय, येणाऱ्या कीर्तन करायला एवढा मान का देताय. तर ऐका, तुम्हाला माहित आहे हे काहीतरी देवाची सेवा करताय. देवाची सेवा करतोय आम्ही, देवाचं नाव घेतोय आम्ही म्हणून तुम्ही आमची सेवा करताय किंवा तुम्ही आमची इच्छा पूर्ण करताय. एरवी जर आम्ही देवाचं नाव घेत नसतो तर तुम्ही कशाला आम्हाला बोलवलं असतं. नाही, लक्षात ठेवा. त्या काळचं सोडून द्या, आज सुद्धा आम्हा वारकऱ्यांची महाराज मंडळीची दिवाळीच आहे. विठाला विठाला एक काम कर, तू माझ्या हृदयामध्ये राहा. काय कर, माझ्या हृदयामध्ये राहा. एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे. संपुष्टी राहावे, हृदयामध्ये राहावं. देवाकडे तुकोबाराय म्हणतात, देवा तू माझ्या हृदयामध्ये राहा. तेने संपुष्टी राहावे. संपुष्ट म्हणजे काय, हृदयाला म्हटले संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पेटी साठवून हृदय बंदी घाना केला आणि आत विठ्ठल देवा तू माझ्या हृदयामध्ये राहा. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम. ती भ्रांताशी काम विषयावरी म्हणजे देवाचं, देवा तू माझ्या हृदयामध्ये राहावं. पण देव हृदयामध्ये राहण्यासाठी देवाचं अस्तित्व आहे केवढं. ऐका, देव केवढा आहे. तुकोबारायांनी असं म्हटलेलं एवढा. इथं शब्द वापरले काय, 1 किलो किंवा असं
त्याचं मोजमाप लावलं केवढा, वजनभर भाराभर, असं काय 1 किलो, उंची 10 फूट 20 फूट असं आहे का काय? नाही ना. एवढा ऐका, एवढा या शब्दाचा अर्थ जर आम्ही लावायला गेलो तर त्याचा अर्थच निघत नाही. अमाप अवर्णनीय. विठाला विठाला देव केवढा आहे ऐका. देव, तुम्ही देवाला जेवढं आहे मन, तुमचं मन, तुमची भावना, देव केवढा आहे का? तुमची भावना जेवढी असेल ना तेवढा देव आहे. तुम्ही जर म्हटला ना देव लसणाच्या कुडी इतका लहान आहे, देव तेवढाच लहान आहे. आणि तुम्ही जर म्हटला का नाही विष्ठल जळी स्थळी भरला किंवा विश्वव्यापक कमळापती, देव विश्वाला व्यापून, देव विश्वाला व्यापून राहिलेला आहे, एवढा मोठा आहे. आणि देव अगदी मुंगी एवढा लहान सुद्धा देव लक्षात. मग देव, मग याचं उत्तर काय आहे? देव आहे केवढा? तर असं आहे, आम्ही जसं व्हावं, देवानं आमच्यासाठी जसं व्हावं, जी आम्ही इच्छा करावी तसा देव होतो. बरं, देव मोठाही होतो आणि देवाला लहानही होता येतं. बरं, काय झालं? भगवान परमात्मा रडायला लागले. हे उद्याच्या कालीच्या कीर्तनाचा विषय आहे, पण मला आता लागू करता उतारा घ्यायचा आहे ना. उतारा म्हणजे उदाहरण बरं का. तुम्ही उतार्यातला आहे का? नाही, म्हणजे आम्हाला हे उदाहरण असं आहे. उदाहरणासाठी भगवान परमात्मा लहान असताना रडायला लागले. दिवसभर 4 वाजले तरी देवाचा टाहो पडायचं काही कमी नव्हतं. यशोदेने खूप प्रयत्न केलं देव रडायचा थांबवण्यासाठी, सर्व प्रकार केले, पण नाना परी समजाविते, मागील ते काय देते, थापटोन निजविते, याचा डोळा लागेना. नाना परी घेतो छंद, रडतसे स्कुंद स्कुंद, नेत्रातून वाहे बुंद, परी हा उगा राहिना. आया बाया नका करू कालवा गरत, बाळवाद पाळा तुम्ही. हो, उद्याच कालीच्या कीर्तनात नाही. देव पशुभावानी लोक बघा, आता आपल्यासारखे असं रडत बाळ माझ पाळा तुम्ही. हॅलो, रडणारा देव काय केलं थांबना, काय करावं? दुष्ट काढली, मिरच्या टाकल्या, मीठ टाकलं, तिन्ही वाटावरची माती आणली, पण देव करायचा थांबना. 4 वाजता काय करावं? बघा तुम्ही, टाहो पडून रडणं वेगळं आणि उगाच कसं रडणं वेगळं. टाहो पडून देव रडायचा, कृष्ण रडायचा. आणि 4 वाजता काय झालं? एकदम राधा आहे ना, राधा, तिचा नंदराजाच्या वाड्यामध्ये उमऱ्याच्या आत पाय पडला आणि हे लक्ष कृष्णाचं, बाळाचं राधेवरती गेलं. आणि राधेवरती लक्ष गेल्याबरोबर भगवान कृष्ण रडायचा थांबला. एवढा अट्टहास करून देव रडायचा थांबत नाही. आणि आता एकाएकी थांबतोय का? रडायचा कसं काय थांबला? त्याचं यशोदा निरीक्षण करायला लागली. आणि निरीक्षण करता करता यशोदेच्या लक्षात आलं की राधा आली आणि माझं बाळ रडायचं थांबलं. पण राधेला बघून जर कृष्ण रडायचं थांबत असेल तर कृष्णाला, राधेला यशोदेने सांगितलं, राधे राधे घेई श्याम सुंदरा, राधे राधे घेई श्याम सुंदरा, नेही आता झडकरी आपुलिया मंदिरा, राधे राधे. ऐका, राधा घेऊनी हरीला त्वरे जात मंदिरे, हृदयी मंचकी पोरविला श्री हरी, एका जनार्दनी हरीला. ऐका, राधेनं कृष्णाला घेऊन गेली. आता झालं काय? कृष्णाला राधेची आणि राधेला कृष्णाची सवय झाली. राधा रोजच कृष्णाला घरी घेऊन जाऊ लागली. ऐका, आता अडचण अशी आहे, राधिकेच्या घरी थोर होतो हरी, गोकुळी
कुजबुजीच्या नारी कुजबुजती. कृष्णाला घरात आणलं की त्या राधेच्या म्हणजे अनया डोळ्याच्या घरात मोठ्या माणसाचा आवाज यायला लागला आणि ही बाहेरची माणसं दाराला कान लावायला लागली. खरं तर गरज नाही बरं का दुसऱ्याच्या दरवाज्याला भिंतीला कान लावायची गरज. आपलं काही नडले का लय लोकांना म्हणजे आपले तर नाही बरं का लांब सांगतो मी लय लोकांना सवय दुसऱ्याचा कान लावून ऐकायचं. कीर्तन एवढी एकचित लावून ऐकणार नाही आणि तिथं जे ऐकले त्याला त्या मीठ लावून दुसरीकडे जाऊन काय चाललं काय माझं तो मुद्दा नाही. गोकुळात तिकडे तिकडे चर्चा उठू लागली. एवढं भागलं नाही एक जणीनं राधेच्या सासूला सांगितले मोठ्या तोऱ्याला बोलती असं घरात काय चाललंय ते माहित आहे का गावाची माफक काढायला चालली आहे. अगं झालं काय इकडे 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 लाव कान म्हणले दाराला. तसं राधेच्या सासूला मोठ्या माणसाचा गड्या माणसाचा आवाज आलेला कानावर आलं. कानावर आल्याबरोबर राधेची सासू म्हणू लागली अरे बापरे अवघड परिस्थिती झाली आता काय करायचं. राधे दार उघड. एवढं भागलं नाही त्या राधेच्या सासूनं त्या अनयाला म्हणजे स्वतःच्या पोराला राधेच्या नवऱ्याला बोलवले इकडे राधे हात मार दार उघडायला का. खरंच देव मोठा झाला होता बरं देव मोठा झाला होता. राधा कृष्णाला म्हणते कृष्णा मला काय सांगायचं माहिती का देव केवढा होतो भक्तासाठी. राधा म्हणते कृष्णाला कृष्णा बारका हो कृष्णा आता बारका माझी आबरू राख रे बाबा बारका हो. कृष्ण लागला डोळे चोळायला म्हणला राधे काय झालं आज काय माहित नाही म्हणला. रोज म्हणला मी मोठं वयाचा मंत्र बी येत होता मला आणि मोठं झाल्यावर लहान होण्याचा मंत्र येत होता पण आज काय झालं कुणाष्ट म्हणला मोठं होण्याचा मंत्र मला आला पण बारकं होण्याचा मंत्र मी विसरलोय. आता ऐका जो होय माझा अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणांगता शरण मीच येतो असं म्हटल्यानंतर राधा किंवा काकुलती येतो हरी. राधा काकुलती आली कृष्णाला कृष्णा आता मला वाचवायचं असेल तर तू लहान झाला पाहिजे. नाही राधे मला लहान होता येत नाही तू हो नाही तर ना हो. माझी आबरू वेशीला जरी टांगली तर मी भेणार नाही. ए राधा इकडे दरवाजा उघडाय गेली आणि भगवान परमात्मा 6 महिन्याचं बाळ झालं. विठाला विठाला विठाला